हर महादेव. जय श्री राधाकृष्ण. श्याम सदाशिव, श्याम सदाशिव. आणि रात्रीचं आलो आहे मित्रांनो, 9 वाजून गेल्यात. आणि लास्ट टाइम आपण ज्या ठिकाणी अभिषेक केलेला आहे ते महादेवाची पिंड आहे. जय श्री राधाकृष्ण. हर हर महादेव. श्याम सदाशिव. शिवशंभो शंकर, शिवशंभो शंकर. महादेव महादेव. आणि इकडं मित्रांनो गुफा बघू शकता किती आत आहे खोलवर. कदाचित आत्ता जाणं योग्य नाही आहे. तुम्हाला आत दाखवतो. बेडकू दादा आहे तिथं. हा बघा गुफा. माझी काय आत्ता एवढ्या छोट्या खोलातून तर जाऊ नाही शकणार. अरे बापरे, फुल पडलं. आणि ह्या साईडला सुमित दादा चालल्यात काय आतमध्ये. अरे बापरे, बघूयात या. ही बघा गुफा. ही साधू संत लोकांची असं ठिकाण आहेत. या ठिकाणी बसून साधना करतायत. आपण सध्या खूप पवित्र या ठिकाणी स्पायडर वगैरे बाहेर पडूयात. चला, काही येडेचाळे करायला नको. अजून एवढं आपण पवित्र नाही झालो. आणि हे शिवलिंग उत्खननातून निघालेले आहेत. जय श्री राधाकृष्ण. राधाकृष्ण. असे 5 महादेवाच्या स्वयंभू पिंड मित्रांनो. खाली महादेवाचं मंदिर राहिले आणि आपण वर चाललोय. किती अंधार आहे बघू शकता. टॉर्च लावूयात आपण. बघा असं या पायऱ्या आहेत. आपला आयफोन परत एकदा गेला आणि व्हिडिओ खूप मोठी होती आहे. बघू शकता तुम्ही अशा तऱ्हेने. वाव, काय फ्रेश हवा आहे. जय श्री राधाकृष्ण. राधाकृष्ण. हर हर महादेव. मिनी महाबळेश्वर म्हणतात इथं. आणि या धुक्यामुळं काहीच दिसत नाही. थांबा मी फ्लॅश लावतो. हा बघा किती धुकं आहे. आणि आपण वरती जंगलात चाललो आहे. आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जय श्री राधाकृष्ण. फुल धुकं आहे. आणि बघा मी नामस्मरण चालू आहे. जय श्री राधाकृष्ण. श्री राधा. किती धुकं आहे. या धुक्यामुळं पूर्ण व्हिडिओ पण नाही बनत. सो आपण जाऊयात काळजीपूर्वक. खाली लक्ष ठेवत. अरे बापरे, इथं 2 रोड आहेत. या रोडला जायचं आपल्याला. राधा. असंच मला रात्री जायला खूप आवडतं. आणि हे ऐतिहासिक स्मारक आहे जे आपण कधीतरी दिवसात बघू. जर सुमित दादाची इच्छा असली तर वरती चढूयात. धुक्यामुळं काहीच दिसत नाही खरंच. बघा थोडंफार दिसतंय का बघा तुम्हाला.